मिळाला तर आश्चर्य वाटायला नको। आणि याच संदर्भामध्ये आपण चर्चा करत असताना अखिलजी मी आपल्याकडे येतो। ब्रेकवर जाण्याआधी प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्यांना आपापल्या पक्षाची बाजू मांडलेली आहे, मात्र आता थेट आपण चर्चेकडे वळतोय। अखिलजी आओ, विजय रॅली कोणाची आणि कोणाविरोधात निघणार आहे ही रॅली? विजय रॅली कोणाच्या विरोधात आहे आणि कोणासाठी निघणार आहे हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। याच्या आधी देखील मी उत्तर दिलेलं आहे, पण दोन ब्रेक आधी अजितजी काहीतरी म्हणाले होते, त्याचं उत्तर मला पहिलं देणं इथे अनिवार्य आहे, म्हणून पहिलं ते उत्तर देतो मी। काय ते असं म्हणाले की ते कट्टर मराठी आहेत, काय आहे ते किती कट्टर आहेत आणि कोणाशी कट्टर आहेत हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि राहिला प्रश्न त्याने उपस्थित केलेला की अफवा पसरवतो आम्ही म्हणून, तर अफवा कोण पसरवतं ना याचं एक छोटंसं उदाहरण हे पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या। अफवा पसरवण्याचं काम आहे ना हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतात आणि यांनी वारंवार केलंय। त्याचं एक छोटंसं उदाहरण असं आहे की हे जेव्हा हिंदी लादण्याचा, तिसरी भाषा लादण्याचा जेव्हा प्रयत्न सुरू होता तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या माध्यमांसमोर धडधडीत खोटं सांगितलं। ते व्हिज्युअल्स पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेत, नसेल तर तुम्हाला देतो, तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून चालवा। त्याच्यात ते असं म्हणाले की आम्ही हिंदी ही तिसरी भाषा ह्याच्यासाठी अनिवार्य केली कारण एनईपी मध्ये तसं लिहिलेलं आहे। सगळ्यात आधी तर एनईपी मध्ये अशी हिंदी भाषा लादण्याचा जर सोडा, तिसरी भाषा ही पहिलीपासून लादण्याचा असं कुठेही एनईपी मध्ये लिहिलेलं नाहीये। मी त्या क्षणापर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांना सुशिक्षित असं मी त्यांना मुख्यमंत्री किंवा राजनेता समजत होतो, परंतु माझा तो भ्रम त्या दिवशी मिटला। कारण एनईपी ज्या कोणी नीट वाचलेला असेल त्याच्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे की तिसरी भाषा ही 5वी नंतर किंवा 6वी नंतर ही आणायची आहे। तुम्ही केलेला आरोप धडधडीत खोटं हे मुख्यमंत्री कसं म्हणू शकतात? अजितजी उत्तर देतील। आणि इतकं मराठी प्रेमी म्हणणारे असे गपचूप बसतात भिडत जाऊन आणि आता ठामपणे सांगतात आम्ही कट्टर मराठी आहोत। अजितजी मला सांगा, एका बाजूला अखिलजींनी फार गंभीर स्वरूपाचा आरोप केला आणि दुसरीकडे सरकारला मराठीत जनांनी नमवलं असं संजय राऊतही म्हणताना दिसतात, काय खरं समजायचं आम्ही? अजितजी नाही, माझे मित्र अखिलराव चित्रे हे अत्यंत तावातावानं बोलले, परंतु खरं बोललो आपण एक लक्षात घेतलं पाहिजे। बॉम्बे स्कॉटिश मध्ये सोडा, मुख्यमंत्री महोदयांनी असं धडधडीत खोटं महाराष्ट्राला सांगितलं की नाही सांगितलं? तुम्ही पत्रकार होता, पत्रकार म्हणून तरी तुम्हाला कळत असेल ना खोटं बोलले ते खरं सांगा आधी, बाकी सगळं आपण नंतर बघू। कोण कुठल्या मी आजही पत्रकार आहे आणि एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये राजकीय सामाजिक सर्व चळवळींमध्ये पत्रकार हा एकदा झाला की तो मरेपर्यंत असतो। मी आजही पत्रकार आहे आणि आपले नेते उद्धव ठाकरेजींची पत्रकार परिषद आपण ऐकली, तुमच्या नेत्यांनी काय केलं त्याच्याबद्दल बोला ना, दुसऱ्यांनी काय केलं ते आपण नंतर पाहू। मुद्दा खरा होत नाही, तुम्हाला मी आव्हान करतो महाराष्ट्रासमोर या चॅनलच्या पहिलं हे खरं आहे की खोटं त्याच्यावर उत्तर द्या। काय झालं शेवटी? तुम्ही ज्यांच्यावर काय झालं शेवटी, काय झालं पहिलं ते सोडा। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला खोटं सांगितलं आणि तुमच्यावर वेळ आली आहे की तुम्हाला आता खरंच सांगता पण येईल। त्याकरता महाराष्ट्राची मराठी तुमची आता भारतीय जनता पार्टीत अर्ध पक्ष तुमचं काँग्रेसने भरलंय, तुम्ही काय दुसऱ्यावर आरोप करता? आता मला सांगा, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री असताना उच्च शिक्षणामध्ये, प्राथमिक शिक्षणामध्ये आणि महाराष्ट्राच्या या केंद्राच्या त्रिभाषा धोरणाच्या निमित्तानं ज्या ज्या गोष्टींच्या शिफारसी करण्यात आल्या, मुख्यमंत्री असताना माननीय उद्धवजींनी स्वतः सांगितलं की मी ती फाईल उघडून सुद्धा बघितली नाही, काय कारभार होता हे त्यातनं कळतं ना आपल्याला। मी खरं सांगतो, पहिली भाषा मराठी ही सक्तीची केली, पहिली भाषा मराठी ही आम्ही सक्तीची केली। मला तर यावेळेला राज ठाकरेंना आवाहन करायचं आहे की हे शपगटाचे लोक, उभाठा गटाचे लोक आणि काँग्रेसींची परिस्थिती तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी आहे।
तुमच्यासारखे मराठी माणसं अखिलजी, आपण बोलूया ना. हिंदी भाषा लादण्यासाठी अखिलजी नेत्यांनी सांगितलेलं. अखिलजी आपण उत्तर घेऊया. अजितजी बोला. ऐकत होतो. अजितजी बोला. नाही अखिलराव, ही तुमची स्टाईल नाहीये. तुम्ही बोलत होतात, मी ऐकलं, मी बोलतो आता, त्याच्यावरती आपण उत्तर घेऊ. आपण तरुण, महाराष्ट्र आपल्याला शांतपणे ऐकतो, तर मला हे करेक्ट करणं गरजेचं आहे. नाही, मी माझे मुद्दे मांडतोय आणि हे मुद्दे महाराष्ट्राच्या जनतेला ऑलरेडी माहिती आहेत ना. माझे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये दूध का दूध पाणी का पाणी केलंय. विशालराव, या सगळ्याचा एक परिपक्व आपल्याला सांगतो काय आपल्याकडे पुन्हा एकदा देणार आहात का? असाच एक प्रश्न जो आहे तो आपल्याला काँग्रेसकडून देखील विचारण्यात आलेला होता. हनुमंत पवारांनी तो उपस्थित केलेला होता. त्यावेळेला मगाशी तुम्ही हात उंचावत होतात. अजितजी बोला. नाही, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, बेगानी शादी में अब्दुल्ला देवाना अशी परिस्थिती काँग्रेसची आहे. आणि ज्यांना संपलेला पक्ष म्हणून हिणवलं त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे उभाठाला जायला लागतंय. आणि शरद पवारांनी तर मोर्चाच्या आधी सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या बाबतीमध्ये किती काय ते बोलले. म्हणजे पवारसाहेब फार सिनियर लीडर आहेत, पण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, कुणी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, आम्ही आमचे निर्णय घेऊ किंवा आम्ही ठरवू आम्हाला जायचं की नाही जायचं, आम्ही आधी चर्चा करू, बोलू वगैरे. हे सगळं असं आहे. काय आहे की मला स्पष्टपणे याच्यामध्ये सांगायचं आहे विशालजी, आपलं संपलेलं राजकारण म्हणजे काँग्रेसचा तर काय संबंध हो मराठीशी. आम्ही इतकी वर्ष सातत्यानं प्रचंड मोठी आंदोलनं झाली, मराठी सारस्वतांनी आपली लेखणी वाणी झिजवली, तरी काँग्रेसच्या हृदयाला पाझर फुटला नाही. मी अभिमानानं सांगतो ना, आम्ही काय करून दाखवलं. मराठी भाषेकरता जे आम्ही केलंय, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याकरता, आणि मी आवर्जून उल्लेख करेन, दर्जा दिल्यानंतरही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विषय आणि मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य अखिलजींचा थेट प्रश्न मिळेल. इतर कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा नेत्याला याच्यामध्ये नैतिक अधिकार नाही बोलण्याचा. कसा? मराठी भाषेला आम्ही अभिजात दर्जा दिला, मराठी माणसाने ते मिळून घेतला. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं केलं. मराठीसाठी अधिकाधिक निधी देण्याचं काम आम्ही केलं. यांनी महाराष्ट्रामधली सगळी जी मराठी विषयामधलं सगळं कुठे घेऊन चालले होते उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेर. आम्ही मराठी भाषा भवनाची निर्मिती केली, त्याकरता वेगळा निधी दिला. ऑलरेडी आपण सांगून झालेला आहे. हेमंत कांबळे यांना मला विचारायचं आहे, हेमंतजी तुम्ही मगापासून हात उंचावताय, मात्र संपलेलं राजकारण पुन्हा पुनरुज्जीवित